श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी, कोल्हापूर चित्रनगरीत उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह चित्रपट शिक्षणही देणार आणि कोल्हापूरच्या धावपटूंकडून दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जून महिन्यात जिल्ह्यात विविध भागात झालेला दमदार पाऊस, हिरवाईनं नटलेल्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर साजरा झालेला जागतिक पर्यावरण दिन, शिवभक्तांच्या साक्षीनं साजरा झालेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानंतर गजबजलेली शाळा महाविद्यालयं असं उत्साही वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात होतं. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती देखील जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. या निमित्तानं शहरात राजर्षी शाहू महाराजांचं स्मरण करून देणारी शोभायात्रा आणि समता दिंडी काढण्यात आली होती. या यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जब्बार पटेल यांनी शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याचं स्मरण केलं. तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देत विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि सामाजिक मूल्य जपण्याचं कार्य करून देवत्वाच्याही पलीकडे जाणारा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते, असे गौरवोद्गार जब्बार पटेल यांनी काढले. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी या नुकत्याच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. अन्नपूर्णा देवी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. अन्नपूर्णा देवी यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शनही घेतलं. कोल्हापूर चित्रनगरीमधील 44 कोटी रुपये खर्चाच्या चित्रीकरण स्थळाचं लोकार्पण नुकतंच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झालं. पोस्ट प्रोडक्शनसाठी उभारण्यात येणाऱ्या दुमजली इमारतीचं भूमिपूजनही यावेळी शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं. कोल्हापूर चित्रनगरीत FTI मार्फत पोस्ट प्रोडक्शन संदर्भात उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी मराठी चित्रपट क्षेत्रासाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. मंत्री, लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी अशा विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वाटपही करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संस्थांच्या माध्यमातून कसबा बावडा इथं योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यामध्ये अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त जिल्ह्यात विविध सामाजिक, योग शिक्षण संस्था आणि कला क्रीडा मंडळांनी देखील योग दिन साजरा केला. रेल्वे मंत्रालयाच्या IRCTC आणि महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी निगडीत विविध स्थळांना भेट देण्यासाठी भारत गौरव पर्यटन रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेचं गेल्या महिन्यात कोल्हापुरात आगमन झालं. यावेळी पर्यटकांचं प्रशासनानं स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देण्यासाठी 9 जून रोजी मुंबईतून ही रेल्वे सुटली होती. ती 10 जून रोजी पहाटे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. या प्रवासात पर्यटकांनी रायगड, शिवनेरी, प्रतापगड आणि पन्हाळा किल्ल्यांसह काही धार्मिक स्थळांनाही भेट दिली. गेल्या महिन्यात कोल्हापुरात अनेकदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं. संततधार पावसामुळे राधानगरी धरण 60% भरलं असून धरणातून सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे, तर पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजिरी गानू यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.